ठिकाणी कारवाई होणार आहे, केली आहे आणि काय काय आढळून आले? शहरामध्ये जे असे अनधिकृत कॅफे आहेत, जे अनधिकृत बांधकाम केले आहेत, त्याच्यामध्ये फर्स्ट फ्लोअरला, ग्राउंड फ्लोअरला त्यांनी कंपार्टमेंट केलेलं आहे, ज्या ठिकाणी मुलामुलींना प्रायव्हसी उपलब्ध होईल अशा प्रकारची अरेंजमेंट केलेली आहे. अशा प्रकारच्या ठिकाणी काही गैरकृत्य होतात अशा तक्रारी पण आमच्याकडे आलेल्या आहेत. असे कॅफेज आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही सोबत जॉईंट ऑपरेशन हे करून आम्ही आमच्या 5 टीम तयार केलेल्या आहेत. एकाच वेळी आम्ही बऱ्याच कॅफेवरती ही कारवाई करत आहोत. याबरोबर जेवढे आम्ही शहरातील इतर कॅफे आहेत तेही आयडेंटिफाय केलेले आहेत. त्या सर्व कॅफेवरती अशा प्रकारची कारवाई करण्यात येत आहे. काय आढळून आलं, काय दिसून आलं? मुलं मुली पण काही ठिकाणी या कॅफेमध्ये काही मुलं काही मुली येतात, गैरकृत्य त्या ठिकाणी त्यांच्याकडून घडतं. अशा महिला अत्याचाराचे जे प्रकार घडतात त्याला आळा बसण्यासाठी आम्ही हे ऑपरेशन राबवलेलं आहे. हे आडी लाईन हे सर काय कारवाई आहे? मुळामध्ये महानगरपालिकेतर्फे जेव्हा बिल्डिंग परमिशन दिली जाते तर बिल्डिंग परमिशन दिलेलं असताना त्याच्या व्यतिरिक्त अधिकचं बांधकाम करून त्या ठिकाणी अनैतिक स्वरूपाचे कृत्य करण्याचा प्रयत्न इथं होत होता. आणि अशा आम्ही जे काही पोलीस विभागाच्या मदतीने जे आयडेंटिफाय केलेल्या आहेत जागा त्याच्यावरती आम्ही एकाच वेळेला 5 पथकांमार्फत कारवाई करत आहोत. आणि असे जे ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी या प्रकारचे गैरप्रकार चालतात आणि त्यामुळे एकूणच महिला आणि सुरक्षेला आणि बाकीच्या गोष्टींना एक मोठ्या प्रमाणात उत्तेजन मिळाल्यासारखं होतं. तर संयुक्त जे कार्यवाही आहे पोलीस डिपार्टमेंट आणि महानगरपालिका हे थांबवण्यासाठी आम्ही करत आहोत. धन्यवाद. सर एक काच आहे दोन्ही साईडला आम्ही तेच दूर चलो सर के सर वर किचन आहे बजा सीधा जाके अपना कॉम करेंगे. ये
सध्या ड्रॉपआउट सुरू झाले थोड्या सुरू झालं ड्रॉपआउट